मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात तुमची ई-के-वाय-सी बाकी असेल तर तुम्ही आता अगदी 2 मिनिटांमध्ये घर बसल्या ई-के-वाय-सी करू शकता। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे। येथे तुम्हाला आधार फेस आय डी हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। आधार फेस आय डी हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। आता मी यापूर्वीच इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मी बॅक घेतो। त्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप करायचं आहे, मेरा ई-के-वाय-सी हे ॲप इन्स्टॉल करायचं। त्यानंतर याला ओपन करा। ओपन केल्यानंतर इथे आपलं रेसिडेंट स्टेट म्हणजे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्या। परत त्या ठिकाणी राज्य सिलेक्ट करून घ्या आणि पुढे त्यानंतर व्हेरिफिकेशनला क्लिक करा। इथे व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होईल। पुढे इथे ज्याची के-वाय-सी करायची आहे त्याचा आधार क्रमांक इथे एंटर करायचा आणि OTPला क्लिक करायचा आहे। 6 डिजिटचा OTP आहे तो इथे एंटर करायचा। हा जो कॅप्चा आहे तो भरायचा आणि सबमिट करायचा। इथे ई-के-वाय-सी स्टेटस आहे ते दाखवत नाही। त्यानंतर फेस ई-के-वाय-सीला क्लिक करायचं, ॲक्सेप्ट करायचं। त्यानंतर आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल। कॅमेरा समोर पकडायचा, जोपर्यंत ग्रीन येत नाही तोपर्यंत डोळे बंद करायचे, ओपन करायचे। अशा पद्धतीने आपली जी के-वाय-सी आहे ती तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली इथे झालेली आहे। आता आपल्याला आपलं के-वाय-सी स्टेटस चेक करायचं आहे। परत या ठिकाणी आपलं राज्य सिलेक्ट करा, व्हेरिफिकेशन क्लिक करा, आपला आधार क्रमांक एंटर करा, गेट OTPला क्लिक एंटर करा। त्यानंतर हे जे कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करा आणि सबमिटला क्लिक। इथे वाय आलेलं आहे म्हणजे आपली के-वाय-सी पूर्ण झाली।